मुखबाहोरुपादेभ्य पुरुषस्याश्रमे सः चत्वारो जत्नीरे वर्णा गुणे विप्रादय पृथक. अर्थात चमस मुनी म्हणाला, भगवंताच्या मुख, बाहू, मांड्या, पाय यांपासून विविध गुणांनी वेगळे झालेले ब्राह्मणादी 4 वर्ण व त्यांचे आश्रम उत्पन्न झाले. राजा म्हणे, जी मुनीश्वरा, जो भगवत भजनी पाठीमोरा, ऐशिया अभक्त नरा, कोण दातारा गती त्यासी, जे कामालागी अतिउद्भट, जे सक्रोध क्रोधे ते जिष्ठ, जे अतिलोभे लोभिष्ठ, जे परमश्रेष्ठ प्रपंची, जे गर्वाचे अग्रगणी, जे अहंकाराचे चूडामणी, जे विकारांची प्रवाह श्रेणी, जे उघडली खाणे विकल्पांची, ज्यांचे सद्बुद्धी आड आभाळ, महामोहाचे सदा सबळ, जे छळनार्थी अतिकुशळ, जे अतिप्रबळ प्रलोभे, दिवसानं देखती निश्चिते, ते अंधारी देखती दिवाभिते, देवी नेणोनी परमार्थाते, ते अतिज्ञाते प्रपंची, जे नेणती आत्महित, ज्ञान विकुन कामापोषित, ऐसे जे का अभक्ता, त्यांची गती निश्चित मज सांग, तुम्हा ऐसे सद्बुद्धी, चालते बोलाचे उदधी, भाग्ये लाधलो ज्ञाननिधी, हा प्रश्न त्रिशुद्धी सांगावा. राजा साक्षेपे बहुवस, कुसे अभक्त गतिविन्यास, तो सांगावया चमस, सावकाश सरसावला. जो का जगाचा जनकू, मुख्य गुरुत्वे तोची एकू, त्यासी एकभजे अविवेकू, तो नाडला लोकू सर्वस्वे. पुरुषापासूनी जन्मले जाण, 4ही आश्रम 4ही वर्ण, त्यांचे उत्पत्तीचे स्थान, ऐक संपूर्ण रूपनाथा. मुखी वेदविद ब्राह्मण, बाहू जन्मले राजन्य, उरु जन्मले वैश्यवर्ण, चरणी जन्मस्थान शूद्रवर्णा. मुळी अवघे तिन्ही गुण, गुणयोगे वर्ण जान, त्रिगुणी 4ही वर्ण, जन्मलक्षण घडे कैसे. सत्वगुणे शुद्ध ब्राह्मण, सत्वरज मिश्रे राजे जाण, रजतमे वैश्यवर्ण, केवळ तमोगुण शूद्रवर्ण. अर्थात राजा म्हणाला, हे मुनीश्वरा, तो जो मनुष्य भगवत भक्तीपासून परांगमुख होतो, त्याची गती कोणती होते. ज्यांच्या मनात तीव्र कामवासना असते, ज्यांच्या अंगी क्रोधाचे तीव्र तेज असते, ज्यांना प्रचंड लोभ असतो आणि जे व्यवहारिक प्रापंचिक गोष्टीत मात्र गुंतलेले असतात, जे गर्वाच्या बाबतीत सर्वात पुढे असतात, अहंकाराबाबत लोकांच्या मनाने मोठे असतात, जे विकारांच्या वेगवान नदीसारखे असतात आणि ज्यांनी जणू काय संशय व विकल्प यांची खाण उघडली आहे असे असतात. सद्बुद्धीच्या आड ज्यांच्या बाबतीत मोहांचे अभ्रपटल आले आहे, महामोहाने ज्यांची बुद्धी मलिन झाली आहे, जे कपट करण्यात प्रवीण असतात आणि विषयांची आसक्ती ज्यांना फार आहे. वटवाघळांना जसे दिवसा दिसत नाही पण रात्री दिसते, तसेच ज्यांना परमार्थ दिसत नाही पण प्रपंचाचे ज्ञान मात्र असते, ते आत्महित जाणत नाहीत, तर आपली विद्या विकतात आणि आपली स्वार्थी इच्छा पूर्ण करतात. अशा अभक्त लोकांची पुढे काय गती होते ते मला सांगावे. आपण उत्तम बुद्धी असणारे, ज्ञानाचे चालते बोलते सागरच असे ज्ञाननिधी मला लाभले आहात, हे माझे मोठे भाग्यच आहे. तरी या प्रश्नाचे उत्तर मला सांगावे. अशा प्रकारे राजाने अनेक प्रकारचे अभक्तांचे दुर्गुण वर्णन करून त्यांच्या गतीचे लक्षण विचारले. तेव्हा त्याला उत्तर देण्यास चमस मुनी पुढे आला. जो सर्व जगताचा जनक परमेश्वर, तोच एक मुख्य गुरु आहे. जो मनुष्य अविवेकानं त्याची भक्ती करीत नाही, तो जीवनात सर्वस्वाला आत्महितेला मुकला असे समजावे. मूळ पुरुषापासून 4 वर्ण व 4 आश्रम उत्पन्न झाले. हे राजा, त्यांच्या उत्पत्तीची स्थाने सांगतो, ती ऐक. त्या परमपुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण उत्पन्न झाले, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि चरणांपासून शूद्र उत्पन्न झाले. मूळचे फक्त 3 गुण आहेत, ते म्हणजे सत्व, रज व तम. या 3 गुणांपासून 4 वर्ण निर्माण झाले. ते कसे ते ऐक. शुद्ध सत्वगुणापासून ब्राह्मण, सत्व आणि रज यांच्या मिश्रणातून क्षत्रिय वर्ण, रज व तम यांच्या मिश्रणाने वैश्य आणि केवळ तमोगुणापासून शूद्र वर्ण निर्माण झाला. एषा पुरुष साक्षात
आत्मप्रभवमीश्वरं न भजन्त्यवजानन्ति स्थानभ्रष्टः पतन्त्यदः. अर्थात जे आपल्या उत्पत्तीचे स्थान असा जो ईश्वर त्याला जाणत नाहीत, भजत नाहीत किंवा तो ईश्वर आहे असे समजूनही त्याची अवज्ञा करतात, ते आपल्या स्थानापासून भ्रष्ट होऊन अधोगतीला जातात. क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण द्विजन्मे हे तिन्ही वर्ण, त्यासी गायत्री वेदाध्ययन, शूद्र ते जाण संस्काररहित, ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य तेही वर्णा अवश्य प्राप्त, चहू आश्रमा आश्रयभूत, जाण निश्चित ब्राह्मण. गार्हस्थ्य पुरुषाच्या चरणी, ब्रह्मचर्य हृदयस्थानी, वक्षस्थळ वसतिवनी, शिरोमणी संन्यास. हे ब्राह्मणादी वर्ण पहावो, ज्या पासोनी जन्म प्रभावो, तो न भजता देवाधिदेव, उत्तम देहो अधपाती. पूर्वोत्तर मीमांसा दोन्ही, नाना शास्त्रार्थ कडसणी, स्वरूप बोलती निर्वचुनी, एवं शब्दज्ञानी अतिचतुर. या परी जे पंडित ज्ञानाभिमाने अतिउन्मत, तेने अभिमानेची येथ भजनी निश्चित विमुख गेले. एक अज्ञानी सर्वथा स्वप्नी निर्णती परमार्था, ते निर्णपणेची तत्वता श्री जगन्नाथान भजती, शेळी उसाची चवी काढी, नेणोनी पाचोळा करेडी, तेवी नेणोनी हरिभक्तीची गोडी, अज्ञानी बापुडी विषयलुब्ध. आलोडुनी वेदशास्त्रार्थ, ज्ञातेपणे जे पंडित, गर्वे हेळसिती भक्तिपंथ, अतिउन्मत्त ज्ञातृत्वे, जेवी ज्वरिताचे मुख, दूध मानी कडुविख, तेवी ज्ञानगर्वे पंडित देख, ठेले विमुख हरिभजनी. या परी ज्ञानाभिमानी विमुख झाले हरिभजनी. ते जरी वर्णा माझी अग्रणी, तरी अधपतनी पडतील. हो का वर्णा माझी अग्रणी, जो विमुख हरिचरणी, त्याहुनी श्वपच श्रेष्ठ मानी, जो भगवत भजनी प्रेमळू. आम्ही मुक्त हे मानुनी, जे विमुख भगवत भजनी, जे पची जती अधपतनी, तिर्यक योनी जन्म मरणे. अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे तीन वर्ण द्विज आहेत. म्हणजेच उपनयन होते तेव्हा त्यांचा दुसरा जन्म होतो. त्यांना वेदांचा अधिकार व गायत्रीचा अधिकार असतो. पण शूद्रांना उपनयनही नाही व गायत्री आणि वेद यांचाही अधिकार नाही. ब्रह्मचर्य आश्रम व गृहस्थाश्रम हे दोन आश्रम या तीन वर्णांना अवश्य आहेत व ब्राह्मण चारही आश्रमांना आश्रयभूत आहेत. महत्वाचे म्हणजे भगवंताच्या शरीरात गृहस्थाश्रम पायात राहतो, ब्रह्मचर्याश्रम त्याच्या हृदयात राहतो, वानप्रस्थाश्रम त्याच्या वक्षस्थळी राहतो व संन्यासाश्रम हा भगवंताच्या शिरस्थानी राहतो. हे ब्राह्मणाधिक वर्ण पहा. ज्याच्यापासून आपण निर्माण झालो त्या परमेश्वराची भक्ती ते करत नाहीत. त्यामुळे उत्तम देह प्राप्त होऊनही ते अधोगतीला जातात. ते पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा अर्थात कर्मकांड, यज्ञविधी व वेदांत तसेच विविध शास्त्रे ह्यांच्या स्वरूपांचे निरूपण उत्तम प्रकारे करतात. शब्दज्ञानात ते पंडित असतात. असे जे शब्दज्ञानात हुशार असतात पण ज्ञानामुळे गर्विष्ठ बनतात, ते अभिमानानेच भगवंताच्या भक्तीपासून परांगमुख होतात. दुसरे कित्येक सर्वथा अडाणी असतात. परमार्थ म्हणजे काय ते त्यांना स्वप्नातही कळत नाही. त्यामुळे ते अज्ञ लोक जगन्नाथाची भक्ती करीत नाहीत. उसामध्ये काय गोडी असते ते न जाणता ज्याप्रमाणे शेळी पाने चगळीत बसते, त्याप्रमाणे हरिभक्तीची गोडी न जाणता जे अज्ञ लोक इतर विषयात लुब्ध होतात, वेदशास्त्र यांचे अर्थ कुसळून घुसळून ते मान म्हणजेच खरे ज्ञान अशा अभिमानाने जे स्वतःला पंडित मानतात, ते भक्तिपंथाचा अनादर करतात. ज्याप्रमाणे ताप आलेल्या मनुष्याच्या मुखाला दूधही कडू लागते, त्याप्रमाणे हे पंडित ज्ञानाच्या गर्वाने हरिभक्तीपासून विमुख होतात. जरी ते ब्राह्मण म्हणून सर्व वर्णात श्रेष्ठ वर्णाचे असले तरी त्यांचा अधपात होतो. भगवत भक्तीत मोठ्या प्रेमाने मग्न असणारा चांडाळही अशा श्रेष्ठ मानल्या गेलेल्या ब्राह्मणापेक्षा उत्तम आहे असे तू समज. आपण मुक्तच आहोत असे मानून
जे भगवत भक्ती सोडतात ते पशु इत्यादी हीन योनीत जन्म पावतात आणि जन्म मरणाच्या चक्रात सापडतात. दुरे हरी कथा केची दुरे चाचूत कीर्तना स्त्रिय शूत्रात यश्चैव तेनुकंप्या भवादृशाम. अर्थात जे कोणी हरिकथेपासून दूर राहतात, ज्यांना हरिकीर्तन ऐकायलाही मिळत नाही, तसेच स्त्रिया आणि शूद्र आदी लोकही कथा कीर्तनापासून वंचित राहतात, ते सर्व तुमच्यासारख्यांच्या दयेस पात्र आहेत. मनुष्य देही जे भजन नष्ट ते होती का स्थानभ्रष्ट अथपाते भोगिते कष्ट अति उद्भट यातना. ज्ञानाभिमाने जे न भजती ते प्रौढपतनी पची जती अज्ञान आहे त्याची गती सर्वथानुपती म्हणू नये. एका पित्याचे दोघे अर्भक एक प्रबुद्ध एक बाळक पित्यासी अमानिता देख ताडीजनक प्रबुद्धासी. बालक पित्याचे माथा चढे जरी लाता हाणी तयाकडे तरी त्यासी दोषू न घडे दोषांचे साकडे सज्ञानासी. ज्ञात्यापासून भजन ठाके ते कवळी जती महादोखे अज्ञानी तरिती भाविके साधू कृपामुखे अनुगृहीता. अज्ञाना नाही विशेष बाधू तो साधू विश्वासे होय शुद्धू. ज्ञानाभिमानिया भाव विरुद्धू या लागी सुबुद्धू दोषबाधी. अज्ञानी विश्वासे साधू वंदी ज्ञानाभिमानी दोहोते निंदी या लागी त्याते त्रिशुद्धी अवश्यबाधी अतिदोष. साधू विश्वासे ज्ञान फिटे ज्ञानाभिमानिया विकल्प मोठे त्यासी विश्वास कदा न घटे. अभिमान हटे अथपात एवं विचारिता नेटे पाटे अहंतेचे बंधन मोठे. अभिमान ऐसे नाही खोटे दुजे वोखटे त्रिलोकी. अभिमानो ईश्वराबाधी तोही सबळकीचे सोपाधी. अभिमाने देह बुद्धी बाधक त्रिशुद्धी सुरनरासी. या लागीचे अज्ञान जन ज्यासी नाही ज्ञानाभिमान तेही विश्वासल्या संपूर्ण साधू सज्जन अनुग्रह करीती. ज्यासी म्हणती नीचवर्ण स्त्री शूद्रादी हीनजन ज्यासी का दोरी शास्त्र श्रवण ज्यासी दोरी श्रवण वेदोक्त त्यासी झालिया सद्भाव संपूर्ण. ते होतो का हीनजन परिसंत कृपेसी आयतन विश्वासे पूर्ण अधिकार झाला. अर्थात मनुष्यदेह मिळाला असूनही जे ईश्वर भक्ती करत नाही ते स्थानभ्रष्ट होऊन नीच योनीत अत्यंत यातना भोगतात. हे राजा, जे ज्ञानाच्या अभिमानामुळे ईश्वर भक्तीकडे वळत नाहीत त्यांचाही जर अधपात होतो, तर जे अज्ञानाने भक्ती करीत नाहीत त्यांचीही तीच गती होते असे मात्र तू समजू नकोस. एका पित्याची 2 मुले आहेत. त्यातील एक जाणता आहे व दुसरा अज्ञ बालक आहे. जाणत्या मुलाने पित्याचा अपराध केला की तो लगेच त्याला शिक्षा करतो, परंतु अज्ञ बालक पित्याच्या डोक्यावर चढले आणि त्याला लाथा मारू लागले तरी पिता त्याच्यावर रागवत नाही. ज्ञानी माणसालाच दोष क्षम्य नसतात. ज्ञानी लोक भजन करीत नाहीत ते अभिमानामुळे, म्हणून त्यांना मोठा दोष लागतो. पण अज्ञ लोक मात्र साधूंच्या कृपेने आपल्या शुद्ध भावनेने तरुण जातात. अज्ञानी माणसाला विशेष दोष नाही, तो त्याच्या श्रद्धेमुळेच शुद्ध होतो. पण ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या माणसाची श्रद्धा ढळते, त्यामुळे तो दोषाला पात्र होतो. अज्ञ मनुष्य श्रद्धेने साधू जनास वंदन करतो, पण पंडित ज्ञानाच्या गर्वाने अज्ञानी माणसे व साधू या दोघांची निंदा करतो. त्यामुळे तो खरोखर अतिदोषी होतो. दृढ श्रद्धेने अज्ञान दूर होते. पण श्रद्धा नाही व ज्ञान आहे असे असले तर मनात विकल्प फार येतात. त्याचा कुठेच विश्वास बसत नाही. अभिमानाने व हट्टाने तो अधोगतीस जातो. एकंदरीत विचार करता अहंतेचे बंधन फार मोठे पडते. गर्वासारखे वाईट त्रैलोक्यात दुसरे काही नाही. अभिमान हा समर्थ माणसालाही बाधक असतो, त्यालाही उपाधी चढतात. अभिमान हा देव आणि मानव यांच्या ठिकाणी मी देह आहे अशी कल्पना दृढ करतो व तेच बंधन पडते. जे अज्ञ लोक आहेत ज्यांना ज्ञानीपणाचा गर्व नाही, त्यांनी जर साधूंवर विश्वास ठेवला तर साधू व सज्जन त्यांच्यावर कृपा करतात. स्त्री, शूद्र व इतर हीन असलेले लोक की ज्यांना वेद आणि शास्त्र यांचा अधिकार नाही, पण ज्यांना पूर्ण श्रद्धा असते, ते संत कृपेला पात्र झाल्यावर जरी हीन असले
तरी अध्यात्माचे पूर्ण अधिकारी होतात.